मन सक्त जगून घ्यावं. मन स्वक्त जगून घ्यावं, आनंदाने जीवन जगावं. मन स्वक्त जीवन आनंदाने जगून घ्यावं. जीवन हे एकच वेळेस येतं. जीवन हे एकच वेळेस येतं. या जीवनाला डबल काही नाही. तर या जीवनाला, आलेल्या जन्माला आनंदात जगायचं. आनंदात कसं जगायचं? फ्रीली. डोक्यामध्ये एवढं मोठं टेन्शन घेऊन कशाला जगता हो? आलेल्या जन्माला हसत राहावं. आलेल्या जन्मात खेळत खेळत कधी दिवस जातील तर हे आपल्याला कळलेच नाही पाहिजे. असं आपण आनंदात जीवन जगावं. ज्या दिवशी तुम्ही आनंदात जीवन जगसाल, सकाळ कधी होईल, दुपार कधी होईल, रात्र कधी होईल हे तुम्हाला समजणार नाही. आणि जीवनाचा खरा अर्थ काय माहीत आहे? आनंदात जगणे. जीवनाचा खरा अर्थ काय? आनंदात जगणे. सतत चेहऱ्यावर जर हास्य असेल तर जीवनाची मजा काही वेगळीच आहे. आपण आपल्या तोंडावर जर 12 वाजले तर आपल्याला आपसूक कोणतरी समोरून विचारतं, का तब्येत बरोबर नाही का? पण ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावर हास्य दिसतं त्यावेळेस दूरचे लोक आपल्या जवळ येऊ लागतात, बोलू लागतात, हसू लागतात, खेळू लागतात. मग काय फरक पडतो? आनंदाने जगायचं. देता आलं तर कोणाला 2 शब्द सुखाचे बोलायचे. सुखानं बोलायचे. पण दुःख कोणाला देत जायचं नाही. बोलता आलं तर चांगलं बोला. बोलता आलं तरच चांगलं बोला. नाही बोलता आलं तर रामराम करा. पण उनी-दुगी काढून, भांडणं तंटे करून एकमेकासोबत वाईट वागायचं नाही. जीवन अनमोल आहे. हे जीवन अनमोल हिरा आहे. हे जीवन एकदाच येतं. म्हणूनच जीवनाचं महत्त्व काही वेगळं आहे. आणि महत्त्व असं आहे की सोन्यासारखं जीवन जगा, सोन्यासारखं जीवन बघा. बघा जीवन हसून खेळून गोळ्या सगळ्या बंद होतील. बघा जीवन हसत खेळत जगून गोळ्या सगळ्या बंद होतील आणि फ्री राहाल. बीपी शुगर थायरॉईड कंट्रोल राहील. सांगा मग आनंदी राहण्याचे फायदे किती आहेत? चेहऱ्यावर ग्लो दिसतो. आनंदी असल्यामुळे आपण सुंदर पण दिसायला लागतो. कोणाला आवडणार नाही हो सुंदर दिसणं? तुम्हाला, मला, सगळ्याला सुंदर दिसणं आवडतं. म्हणून हसत खेळत राहायचं.